दार बंद करून काय करत होतीस? नाही काय नाही. हे बघ चॉकलेट अनघा मावशीने दिले. चल आपण हाफ हाफ खाऊया. इथे काय बघते? नाही काय नाही. माझे बाबा नेहमी बोलतात जे पण असेल ना ते शेअर करून खायचं म्हणजे गोड लागतं. तू खा ना. आजी काय बोलली का ती? नाही ग. अरे देवा, काय कळण असं झालंय बघ. परक्याची पोर आहे ही अशी या घरात येऊन राहिली. डोसकच चालत नाही ग. बरं तिला काही विचारावं तर ती बी काही बोलणं झाली. लहान आहे, घाबरली असेल बिचारी. खरं आहे. पण ते बोलल्याशिवाय आपल्याला कसं कळणार ग? आता सत्य गेलाय पोलीस स्टेशनात. म्हणला पोरकी परक्याची आहे. मस्त बालंट आपल्या पाठीमागं लागाय ना ग. पोलीसच शोधून काढतील तिच्या घरच्या. आजी काल कशी होती ती? नाही म्हणजे जेवली झोपली ना व्यवस्थित? हं 2 घास खाल्ली होती ना. नंतर सत्याच्याच खोलीत जाऊन झोपली आर्यासंग. आता बी तिथंच असते. आजी बहुतेक आर्याशी बोलेल ती. मी काय म्हणते म्हणजे तू बोल की तिच्या संग. तू एकलीच बोल. आपण कसे समजे झुंडीने गेलो होतो ना तिच्या समोर. गांगरली असेल ग पोर. तू असं कर, तू एकलीनच जाऊन तिला विचार. जर तिच्या मनात शिर आणि हळूहळू काढून घे तिच्याकडनं. कोणाची पोर हाय काय हाय समजत. तुला सांगल बघते. मी प्रयत्न करते. ओळखीचं घर असल्यागत बघत होती घराकडे. नाही म्हणजे जुनं ओळखीचं घर असतं का नाही तसं बघत होती या घराकडे. पोर हाय गोड, चांगल्या घरातली असणार. आजी मी बोलते तिच्याशी. पण आता जर का बोलली नाही तर मात्र पोलिसांशिवाय पर्याय नाही. आलेच मी. तुला चॉकलेटची मिशी आली आहे. तुला पण आली हो बघू. माहितीये मी असेलवडला जाणार आहे. मुंबईला असतं ते. तू गेली आहेस कधी? 2दा. आमच्या घरापासून 1 hour लागतो.
म्हणजे तू मुंबईला राहतेस? सांग ना ग, तुला तुझ्या घरच्यांची आठवण नाही येत? तुला तुझ्या घरी नाही जायचंय? जर तू सांगितलं नाहीस तू कुठे राहतेस, मग तुला कसं सोडणार घरी? तुला तुझ्या बाबांनी कधी लिटिल फेरीची गोष्ट सांगितलीये? मला बाबा नाहीयेत, ते पण गॉडकडे गेले. मग माझे बाबा म्हणतात की जी लिटिल फेरी असते ना ती नेहमी आपल्यावर लक्ष ठेवते. जे काय आपण बोलतो ना, तुझे बाबा तुझे खूप लाड करतात. हो, माझे बाबा बेस्ट बाबा आहेत. माझे बाबा पण बेस्ट बाबा आहेत. पण तूच तर आता बोललीस ना की तुझे बाबा नाहीयेत म्हणून. काय चाललंय? म्हणजे सत्या ही बोलते की तिचं घर एसएल पासून 1 hour वर आहे. हो बाळा, कुठे राहतेस तू? ठाण्याला. मग जायची घरी. पण सोडूया तुला घरी. हा बोल गौरव. हां दादा, तू पोचलास का पोलीस स्टेशनला? हो मी आलोय, पोचतोच आहे. हां नाही, अरे त्या मुलीने तिचा पत्ता सांगितलाय. ठाण्याची आहे ती. ठाणे? हम्म. बरं, मग काय नाव वगैरे सांगितलं का तिने तिचं? नाही नाही, नाव नाही सांगत ती अजून. अरे ती घाबरल्यासारखी अजून. मंजुषा तिच्याशी बोलत होती, त्याच्यामुळे मग बोलता बोलता तिने पत्ता सांगितला मंजुषाला. नाही, पण मग आता पोलीस स्टेशन मध्ये जाऊ की नको? नाही नाही, हे बघ दादा, मला असं वाटतं की आता पोलीस स्टेशनला जाऊ नकोस, कारण उगाचच फॉर्मॅलिटीज वाढतील. बरं, तिला कोणाचा फोन नंबर वगैरे काही आठवतंय का? नाही ना, अरे तिने पत्ताच कसा बसा दिलाय. हे बघ, मी एक काम करतो, मी तिला ठाण्याला सोडून येतो. तू काय आता ठाण्याला जाणार? हो, मग काय करणार आता? अरे तिच्या घरचेही काळजीत असतील ना. तेही आहेच, पण गौरांग नीट जा. आणि जर तुम्ही रस्त्यात कुठे थांबलात तर प्लीज लक्ष ठेव त्या मुलीवर, कळलं? हो दादा, डोंट वरी. हे बघ, मी सुखरूप जाईन. आणि मी काय म्हणतो, ऐक, मी आत्ता निघतो, कारण मला ठाणं गाठायचंय. हां, तू येईपर्यंत नाही थांबत, ठीक आहे? ओके, जपून जा. या, ओके. ठीक आहे म्हणून कॉफी. नाही, नकोय मला. म्हणून संकट कितीही बधीर करून टाकणारी असली ना तरी सुद्धा शरीराचे धर्म आपल्याला पाळावेच लागतात. रात्रीपासून एकही अन्नाचा कण नाही तुझ्या पोटात. हे चालणार नाही. ही कॉफी घे. हे निमूटपणे कॉफी घे आणि संपव 5 मिनिटं. चल घे. बरं वाटलं? जीवात जीव आला? जीवच हरवलाय माझा. अजून पत्ता नाहीये तिचा. लागेल. आणि कसं आहे म्हणू, शुभ्राला कोणी अनोळखी माणसाने वगैरे किडनॅप केलेलं नाही. कारण तसं असतं तर
आपल्याला खंडणीचा फोन आलाच. मला अजूनही वाटतं की हे सगळं त्या दादा होळकरच काम आहे. नाही मग या बाबतीत मी दादाशी सहमत आहे. त्या होळकरचं तिथे असणं हे निव्वळ योगायोग असू शकतो. आणि मला एक सांग म्हणू की त्याला कसं कळणार आहे की शुभ्रा कोण आहे? हं? हा पण काय? कसं आहे की दादासमोर मी अर्धीच माहिती सांग. म्हणजे पोलिसांनी जी मला नावांची लिस्ट दाखवली होती ना, त्या लिस्टमध्ये एका फॅमिलीच्या नावावर 4 रूम बुक होत्या आणि त्या फॅमिलीचं नाव होतं मुधोळकर. म्हणजे सत्यजित? ते मला माहित नाही. मला मुधोळकरांच्या नावाने रूम बुक होते. आता हे मुधोळकर टोटली वेगळे असू शकतात. पण इतका मोठा योगायोग? हे बघ मनू, पुन्हा गोष्ट तीच येते ना की समजा हे सत्यजित मुधोळकर जरी असले तरी त्यांना कसं कळणार की शुभ्रा कोण आहे? आणि कसं आहे, संपूर्ण फॅमिली बरोबर ते तिथे आले होते. एकटे दुकटे कोणी प्लॅनिंग करून आलेलं नव्हतं. एकट्या दुकट्या माणसानं काही जरी ठरवलं ना तरी अख्ख्या फॅमिलीची वरात निघू शकते. तू पोलिसांना सांगितलंयस का? नाही, मी म्हटलं आधी तुझ्याशी बोला. कसं एकदा का आपण मुधोळकर आडनावाचा पाठलाग सुरू केला की दादानी ही जी 7 वर्षात तटबंदी करून ठेवली ना, ती तडातडा कोसळणार. आणि मुधोळकर आडनावाची जर चौकशी झाली तर सत्यजित मुधोळकरांना हे नक्कीच कळेल की तू कुठे आहेस. बाळा, काय देणं लागत होतो आम्ही तुझं, म्हणून तू इथे आलीस. हाय अंबेलाच ठेव. असं म्हणतात, सटवाईचा लेख कुणाला बी वाचता येत नाही. आणि जरी वाचता आला तरी तो कुणाला बी उमगत नाही. तू पुन्हा येशील नाही येशील, या आत्याचा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे. पुढं क्रॉस केलंस ना की प्लीज एक फोन कर. आणि वाटेत थांबू नकोस कुठे. थांबलास तरी प्लीज टेक केअर. डोंट वरी. चला मिस एक्स, बसा गाडीत. बाय टाटा. मम्मा, तिला बाय करायला नाही आली आद्या.
आपण गौरंग दादाला सांगूया हं की तुझा हा पत्ता आहे, मग आपण तुला सोडून येऊ. हो. आलीच. तू अजून तुझं नाव नाही सांगितलंस. ज्यांना मी चॉकलेट देते ते माझे फ्रेंड्स होतात, आणि फ्रेंडचं नाव माहितीच पाहिजे ना. सांग ना तुझं नाव काय आहे. माझं नाव शुभ्रा. माझं नाव शुभ्रा. माझं नाव शुभ्रा. माझं नाव शुभ्रा. शुभ्रा, आता बास झाले तुझे प्रश्न, झोपायला चल. बाबा शुभ्रा कोण? आणि हे बघ, तिथं जाऊन तक करू नका. जर ती पोरगी शुभ्रा नसेल ना तर आजी शुभ्रा कोण? माझं नाव शुभ्रा. माझं नाव शुभ्रा. माझं नाव शुभ्रा. अंकिता, दादा काय करतोय ग? आपल्या घरात कुठलीही व्यक्ती वाटपणा व्यतिरिक्त काय करते? खरंय, मी बोलतो दादाशी जरा. नको, राहू दे. काय झालंय? असे का डिस्टर्ब दिसतंय? दादांशी काही बोलायचंय का तुम्हाला? अंकिता, काय पोलिसांनी जी नावाची लिस्ट मला दाखवली ना, त्या लिस्टमध्ये एका फॅमिलीचं नाव मुधोळकर असं होतं. काय? त्या फॅमिलीच्या नावावर 4 रूम्स बुक होते आणि दुपारी चेकआउट करून ते सगळे निघून गेले. पण म्हणजे ते कदाचित सत्यजितराव मुधोळकरांची फॅमिली असू शकते. म्हणजे त्यांनी शुभ्राला? माहित नाही, खरं सांगू का, मला काही कळत नाही. ही गोष्ट जेव्हा मी मनूला सांगितली तेव्हा तिने दार बंद करून घेतले, काही बोलतच नाही. आता मला कळत नाही ही गोष्ट मी दादाला कशी सांगू. कसे पोलिसांनी जर मुधोळकर या नावाचा तपास सुरू केला आणि ते जर सत्यजितराव मुधोळकरच असतील तर त्यांना आपल्याबद्दलची सगळी माहिती मिळेल. आणि एकीकडे असं वाटतं की खरंच शुभ्रा जर सत्यजित रावांबरोबर गेली असेल तर त्यांना एव्हाना सगळं कळलं असेल. माझं ऐकाल का तुम्ही? जसं घडलंय ना तसं दादांना सांगा. त्यांनाच काय तो निर्णय घेऊ दे. आणि तसे मंजिरी आणि शुभ्राला मुधोळकरांपासून पूर्णपणे तोडणं हा त्यांचाच निर्णय होता ना. आणि आता त्यांचा निर्णय धोक्यात यायची वेळ आली, तर ती वेळ येऊ द्यायची की नाही हे तेच ठरवतील ना. काका, मला पाणी हवंय. थांब, मी पाण्याची बाटली घेऊन आलो.